नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय ज्योती पुजारी यांच्या लेखणीतनं साकारलेली अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 5वा. किसने किसने हाय हा किसन्या पाय काय करून राहिला. आपल्याच विचारात हरवलेल्या गुंजानं मंजूच्या ओरडण्यानं दचकून समोर बघितलं. मुलं खेळण्याच्या नादात धगधगणाऱ्या सरणापर्यंत आल्याचं तिच्या लक्षात आलं नव्हतं. किसन जमिनीवरची माती उचलून सरणाकडे फेकत होता. मागच्या ओट्याजवळची राख दोन्ही मुठीत भरून तो सरणाच्या अगदी जवळ गेला. किसन त्या माणसासारखा जळून जाईल या भीतीनं मंजू घाबरली आणि गुंजाच्या नावानं ओरडायला लागली. गुंजा मुलांकडे धावली. दोघांचे बखोटे धरून त्यांना घरात आणलं. नवऱ्याचा ताप काय कमी होता? आता या पोट्ट्यांना काही झालं असतं तर ती जितेपणीच मेली असती. सरणाची धग अजून कमी झालेली नव्हती. या पोट्ट्यांना काही झालं असतं तर या कल्पनेनं तिचा जीव घाबरा झाला. एक तर सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, भुकेनं जीव गोळा झाला होता. त्याच्यात या पोरांनी आज फास गळ्याला लावलाच होता. तिने दोघांच्या पाठीत दणके घातले. समोर खेळा म्हणलं ना, जळत्या सरणापाशी कशाला गेले? उभार धनले एकाचे मारून काऊन राहिली, हा किसन्याच गेला तिकडं. मंजू रडत रडत किसनाचं नाव सांगायला लागली. तू तर मला घेऊन गेली तिथं. मंजूच्या अंगावर धावून जात त्यांनी मंजूचे केस ओढले. केस तडतडल्याने मंजूनं चिडून किसन्याला ढकललं. दोघं एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे एकमेकांवर तुटून पडले. गुंजानं पुन्हा एक रट्टा दोघांच्या पाठीत ठेवून दिला. दोघांना फरफटत बाहेर नेऊन त्यांचे कपडे झटकले. दोघांच्याही कपड्यातनं राख आणि धुळीचा खकाना उठला. विहिरीवर नेऊन पाणी काढून दोघांचे हातपाय स्वच्छ धुतले. किसन उजवी मूठ मिटून होता. गुंजानं जबरदस्तीनं त्याची मूठ उघडली. त्याच्या चिमुकल्या मुठीतली ती लांबट पांढरी वस्तू तिने काढून घेतली. जरा निरखून काय आहे बघितलं. तो लहानसा हाडाचा तुकडा होता. मढ्याच्या बोटाचं हाड असेल का? तिने ते हाड दूर भिरकावलं. तसा किसन पाय आपटत जोरात रडायला लागला. तू माझी जी कणका फेकली? अरे मी तुला चुरमुऱ्याचा लाडू देते, चल. गुंजानी त्याला समजावलं. त्याच्या मुठीतला तो हाडाचा तुकडा बघताना तिला कसं तरी झालं. तिने मुलांना घरात आणलं. त्यांना मुरमुऱ्याचे लाडू खायला दिले. त्या हाडाच्या तुकड्यानं तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. अस्थी गोळा करायला लोक येतील, त्यांना मदत करायची असं ठेकेदारानं सांगितलं होतं. राख झाडून ओटे स्वच्छ करायचे हे सांगितलं नसलं तरी तो तिच्या कर्तव्याचा भाग आहे असं तिला वाटलं. तिने घरातनं फडा आणला. आजचं सरण सोडून बाकी तिन्ही ओट्यांच्या खाली सांडलेली राख झाडून एका बाजूला गोळा केली. सगळ्यांच्या आंघोळीचे कपडे धुवायचे पडले होते ते धुतले. पिंपळाच्या पारावर ते कपडे वाळत घातले. जगन तिरप्या नजरेनं तिच्याकडे बघत होता. ती अजून जेवली नसणार याची त्याला खात्री होती. भल्ली हटखोर आहे. मनात येईल तसं करते. तशी लाख गुणाची आहे. आताच हिला कोणचं भूत झोबलं का माहिती. भूताचा विचार मनात आला तसा तो दचकला. मसणात भूताचं नाव घेतलं तर खरंच एखादं भूत येऊन समोर उभं राहील. त्याने आजूबाजूला बघितलं. म्हणजे माझी थाळी तयार कर, तो मंजूला म्हणाला. बसून बसून तोही उबल्यासारखा झाला होता. रागावून बोलून गुंजावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे त्याला माहिती होतं. आपला जीव जाळण्यात काही अर्थ नाही असा विचार करून तो उठला. भुकेनं जीव गळून गेला होता. गुंजावरचा सगळा राग गिळून तो घरात आला. कपडे वाळत घालणाऱ्या गुंजानं त्याला घरात जाताना बघितलं. त्याला सडकून भूक लागली असणार तिच्या लक्षात आलं. भुकेपायी का होईना जरा निवळला. हळूहळू येईल त्याची गाडी वळणावर. तिने हातातला कपड्यांचा पिळा बादलीत टाकला. ती घरात गेली. त्याची मगाची वाढलेली थाळी बाजूला ठेवली. दुसऱ्या थाळीत त्याला वाढलं.
मंजू, बापूला थाळी वाढली सांग. त्याचं जेवण झालं. गुंज्यानं राहिलेले कपडे पारावर वाळत घातले आणि जेवायला घरात आली. गुंजा जेवायला बसणार तेवढ्यात मयत आली. गुंज्यानं समोरची थाळी बाजूला सारली. पदर कमरेला खोचून ती कामाला लागली. त्या दिवशी देवानं तिची पुरेपूर परीक्षा बघितली. एका पाठोपाठ एक 3 मयती आल्या. शेवटची मयत संध्याकाळी आली. रात्री 8:30-9 वाजता स्मशानातली वर्दळ ओसरली. गुंजाला खूप थकल्यासारखं झालं. तिचं डोकं गरगरायला लागलं. ती घरात आली, भिंतीला टेकून बसली. तिने डोळे मिटून घेतले, पण तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे जळणारे देह दिसायला लागले. आता ते जाळता जाळता आतल्या आत जळत राहणं कायमचं नशिबाला चिकटलं. माय माय अशी काऊन बसली? चाल, तुले बापू बोलावतेत. मंजू तिचा हात धरून तिला ओढायला लागली. ती मंजूचा हात धरून समोरच्या खोलीत आली. जगननं समोरच्या खोलीत कंदील लावून ठेवला होता. गुंजे, ये, अशी हित बस बस. जगनच्या आवाज तिच्याबद्दल काळजी होती, माया होती. ती मुकाट्यानं त्याच्यासमोर बसली. म्हणजे जा, मायची थाळी वाढून आण. मी नाही जाणार, ते माणसं जाळून राहिले, मला भीती वाटती. जगननं तिच्यासाठी ताट वाढून आणलं. दिवसभराची उपाशी आहे, आधी जेवून घे. हातपाय धुवून येते असं म्हणत ती उठली. आता अंधाराची विहिरीवर जाऊ नको, गोंडातल्या पाण्यानं हातपाय धुवून घे. बाप्पा, हा तर बातच बदलला. आता पावे तो तिच्या वाक पाकडणारा, तिला खाऊ का गिळू करणारा, हाच तो आपला नवरा. तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. तिच्या तशा बघण्याचा अर्थ त्याच्या लक्षात आला. नाहीतरी ती ऐकणार नाही, पण उपाशी पोटी जीव घेणारं काम करून तिची दिवसभर चाललेली वडवड त्यानं बघितली. त्याचा जीव कळवळला. तिच्यावरचा सगळा राग बाजूला ठेवून त्यांनी जरा माघार घेतली. अंधार कशाचा? भाडा सारणाचा जाळ पेटलाय. पार विहिरी पावतो, जाळाचा उजेड पसरलाय. गुंजा म्हणाली आणि ती विहिरीवर आली. पहिल्या ओट्यावरची म्हाताऱ्याची चिता विझत आली असली तरी राखेखाली निखारे जिवंत होते. बाजूच्या 3 ओट्यांवरच्या धडाडून जळणाऱ्या सरणाच्या आगीच्या उजेडात सगळी मसणवट उजळून निघाली होती. गुंजानं खेराडीवरनं बादली विहिरीत सोडली. विहिरीच्या पाण्यात बादली आपटल्याचा आवाज आला. गुंजानं आत डोकून बघितलं. जळणाऱ्या सरणाचा उजेड विहिरीच्या गारबाट डचमसणाऱ्या पाण्यापर्यंत पोहोचला नव्हता. गार गुडूप खोल काळो खुराशी घेऊन या विहिरीनं किती सरणा मरणाचे सोहळे पाहिले असतील. गुंजाच्या मनात आलं. पाण्यानं भरलेली बादली वर ओढताना खेराडीचा होणारा कर्कच आवाज त्या भोवतीच्या शांततेत खूप मोठा वाटत होता. गुंजानं गार पाण्यानं हातपाय धुतले, तोंडावर पाण्याचे हपके मारले. पदरानं तोंड पुसत ती घरात आली. चूल पेटवून एका भांड्यात भात शिजायला लावला. आधी जेवून घे ना. जगन आत आला. नाही, आता सगळे एकदमच जीव, गुंजा म्हणाली. तो तिथेच तिच्यासमोर उकेडवा बसला. जगन आत आला तसे मंजू किसनही त्याच्या मागे स्वयंपाकघरात आले. समोरचं दार लावून घ्यायचं असतं. इथं कोण येणार आहे? आता एवढ्या रात्री मयत बी येणार नाही. माय, इथं कोणच कसं नाही, नुसते झाडच झाड. हे बघा, तुम्ही दोघं शाळेत जाल ना, तेव्हा तुम्हाला खूप दोस्त भेटतील. मी नाही शाळेत जाणार, किसनने गाल फुगवत सांगून टाकलं. माय, पण शाळेत कसं जाणार? अगं बाय, पाहू ना काय करायचं ते. माय, तो गणप्या आहे ना. कोण गणप्या? तो तानीचा पोरगा? गुंजानं विचारलं. हां, आणि तो चिंदे, त्यांनी मला गलोल करून दिली होती. गलोलीनं पाखरं मारो आणि ते आणशी का टिक्कर बिल्ला खेळे. मंजू, किसन वस्तीतल्या दोस्तांच्या आठवणीत रमले. आपण आपल्या हट्टानं इथं आलो, मुलांचं मन मोडलं. तिला खूप वाईट वाटलं. रात्रीचं जेवण झालं. गुंजानं भांडी जागच्या जागी लावून टाकली घासून. चुलीतली विझवलेली लाकडं बाहेर नेऊन ठेवली. समोरच्या खोलीत अंथरुणं घातली. झोपायच्या आधी ती मागच्या दारात आली. समोर जळणाऱ्या सरणाचा जाळ कमी झाला असला तरी धग होती अजून.
ती तेवढेच शांत होणार नाही. ठेकेदारानं सांगितल्याप्रमाणे प्रेताचा हात पाय बाहेर आला असेल का एकदा बघून यावं तिच्या मनात आलं. पण का कोण जाणे तिच्या मनानं कच खाल्ली. सकाळी बघू काय झालं ते, असा विचार करत मागचं दार बंद करून तिने कडीत सराटा अडकवला. दार बंद झालं तसा सरणाचा उजेड बाजूच्या खिडकीतनं धटिंगणासारखा आत आला. गुंजा मुलांजवळ येऊन झोपली. दिवसभराच्या दगदगीनं ती थकली होती. तिचा जरा डोळा लागत नाही तर किसननं तिला हलवून जागं केलं. त्याला लघवी लागली होती. गुंजानं समोरचं दार उघडलं. किसनला घेऊन ती बाहेर आली. त्याला भिंतीजवळ बसवलं. इथे विंचू सापांचा वावर असणार. झाडाझुडपात नेणं धोक्याचं होतं. परसाकडेला पोरांना झाडाझुडपात पाठवताना तिचा जीव धाकधूक करायचा, पण हे सगळं सोसावं लागणार होतंच. वस्तीत तरी कुठे संडास होते. नाल्याकाठच्या झाडाझुडपात जावं लागायचं. एकदा तर तिच्या पायावरनं साप सरसरत गेला होता, तेव्हा भीतीने तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं. किसनला घेऊन ती घरात आली. दार घट्ट बंद केलं. आठवणीनं खिडकीही बंद केली. किसन तिला बिलगून घट्ट झोपला. मे महिन्यातली ती रात्र. दिवसभराच्या धगीनं तापलेलं घर अजूनही थंड झालं नव्हतं. त्याच्यात सरणाच्या धगीनं वातावरणात जीव घेणी गरमी वाढलेली. एखाद्या पेटीत बंद केल्यासारखा जीव घुसमटत होता. पोरांना तेवढ्या गरमीतही झोप लागली होती. ती उठून बसली. पदराने घामानं थपथपलेली मान पाठ खसखसून पुसली. अंगातनं घामाचे पाझर फुटल्यासारखं वाटत होतं. जीव कासावीस व्हायला लागला. तिने उठून खोलीतली खिडकी उघडली. वाऱ्याची झुळूक आत आली. तिला झोप येईना. ती भिंतीला टेकून डोळे मिटून बसली. जगनलाही गरमीनं झोप येत नव्हती. तो अंधारात गुंजाच्या हालचालींचा कानोसा घेत होता. एकदा वाटलं बाहेर पिंपळाच्या पारावर जाऊन झोपावं. वस्तीत कधीकधी तो झोपडीसमोर पथारी टाकून झोपायचा, पण ही वस्ती नव्हती. हे स्मशान होतं. इथे पावलोपावली धोका होता. बाहेर झोपायची त्याची हिंमतच नाही झाली. जगन जागाच होता. 4 मढ्यांचं सरण रचणारी, सरणाच्या उजेडात विहिरीचं पाणी काढणारी, सरणाच्या उजेडात स्वयंपाक करणारी, एवढ्या रात्री किसनला दार उघडून बाहेर नेणारी ही गुंजा कुठल्या मातीची घडली आहे. हिला खरंच कशाची भीती वाटत नाही का? का तिची भीती ती दाखवत नाही? किसन झोपल्याची खात्री करून जगन गुंजाजवळ आला. गुंजाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. गुंजानं डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं. अंधारात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. दिवसभराच्या दगदगीनं, विचित्र अनुभवानं ती शरीराने मनाने पार थकून गेली होती. पण नवऱ्याच्या इच्छेकडे पाठही फिरवता येत नव्हती. त्याच्या मनाविरुद्ध त्याला इथे आणलं, मग त्याचं मन राखायलाच पाहिजे. बायको म्हणून ते तिचं कर्तव्यच होतं. ती पोरांची आई होती. पोरांचं भवितव्य घडवण्याच्या ध्यासाने तिने स्मशानवास पत्करला. पोरांची आई होती तशीच नवऱ्याची बायको होती. त्याला यावेळी तिचं शरीर पाहिजे असं म्हटल्यावर तिने ते त्याच्यापुढे अंथरायलाच पाहिजे, तिची इच्छा असो किंवा नसो. स्मशानात राहायला येऊन गुंजाला 6 महिने झाले होते. मनाविरुद्ध तिथे यावं लागलं म्हणून नाराज असलेला जगनही जरा निवाळला. तिने आल्याच्या 8व्या दिवशी ठेकेदारानं त्याच्या लेकीची आभाची सायकल गुंजासाठी आणून दिली. तू सायकल शिकली आहे, तुला या सायकलचा उपयोग होईल असं तुझी भाभी म्हणाली. तिनेच ही सायकल तुझ्यासाठी पाठवली. आभा आता स्कूटरनं जाती कॉलेजला, तिला ह्या सायकलचा उपयोग नाही. भैयानं आभाची सायकल तिच्या स्वाधीन करताना सांगितलं. तिला यावेळी सायकलची गरज होतीच. अपघातात जगनचा पाय अधू झाल्यामुळे त्याला सायकल चालवणं शक्य नव्हतं. प्रत्येक गोष्टीसाठी गावात जायला लागणार. पायी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सध्या तरी 8 दिवसांचं सामान सुमान ती बरोबर घेऊन आली असली तरी ते संपल्यावर आणि मुख्य म्हणजे मुलांना शाळेत घातल्यावर त्यांना शाळेत कसं सोडायचं हा मोठा प्रश्न होता तिच्यासमोर. तो प्रश्न आता सायकल मिळाल्यामुळे सुटणार होता.
सायकल पाठवल्याबद्दल तिला भाभीचे मनापासून आभार मानावेसे वाटले. एकदा गावात गेल्यावर भाभींना भेटायला जायचं ठरवलं, पण रोजच्या कामाच्या रामरागाड्यातनं तिला डोकं वर काढायला वेळ मिळत नव्हता. गावातल्या स्मशानापासून त्यातल्या त्यात जवळ पडणाऱ्या शाळेत जाऊन ती शाळा केव्हा सुरू होणार याची ती चौकशी करून आली. शाळेच्या पहिल्या दिवशी तिने किसन मंजूला जरा बऱ्यापैकी कपडे घातले आणि दोघांना आपल्या सायकलवरनं शाळेत घेऊन गेली. पोरांची नावं शाळेत घालताना वडिलांचं नाव, नोकरी सांगताना ती अडखळली नाही. पण मुख्याध्यापकांनी घराचा पत्ता विचारला आणि गुंजा विचारात पडली. कुठे राहता तुम्ही? मुख्याध्यापकांनी परत विचारलं. स्मशानात. गुंजानी क्षणभर थांबून सांगितलं. मुख्याध्यापकांनी चमकून बघितलं तिच्याकडे. हां साहेब, आम्ही स्मशानात राहतो. पोरांचे वडील तिथं चौकीदार आहेत. मुख्याध्यापकांना काय बोलावं कळेना. शाळेपासून स्मशान लांब आहे. रोज ही एवढीशी मुलं येणं जाणं कशी करणार हा प्रश्न होता. शिवाय स्मशानात राहणाऱ्या पोरांना ॲडमिशन दिली तर इतर मुलांचे पालक काही ऑब्जेक्शन घेतील का, ही एक शंका त्यांच्या मनात आली. काय झालं साहेब? मुलं लहान आहेत, ती इतक्या दुरून शाळेत येणार कशी? मी त्यांना सायकलनं सोडत जाईन, घ्यायला येईन साहेब. साहेब कसंही करा, पोरांना घ्या शाळेत. मला शिकता नाही आलं साहेब, पण आमची पोरं शिकली पाहिजेत, मनापासून वाटते मला. गुंजाच्या शब्दातली शिक्षणाची आस त्यांना जाणवली. त्यांनी किसनला मंजूला त्यांच्या शाळेत घेतलं. त्यांना वाटत होतं तसं काही झालं नाही. पालकांना एवढ्या चौकशा करायला वेळ होता कुठे. पोरांची शाळा चालू झाली. गुंजानं त्यांना गावात नेऊन शाळेचा गणवेश, पुस्तकं, पाटी, दप्तर घेऊन दिलं. दोघांची शाळा सकाळी 7 वाजता होती, 12 वाजता सुटायची. गुंजा त्यांना सोडायला जात होती, शाळा सुटल्यावर घेऊन यायची. गुंजा पोरांना शाळेत सोडून घरी आल्या आल्या कामाला लागली. घर झाडून काढलं, चूल मातीनं सारवली, 4 भाकरी थापल्या, वांग्याची रस्सा भाजी केली. सगळं आवरून स्वयंपाकाची भांडी घासून जागच्या जागी लावत होती. स्मशानाच्या वाटेवर उमटलेली रामनामाची धून तिच्या कानावर आली. गुंजा समोरच्या दारात आली. जगन पारावर बसला होता. निर्विकार नजरेनं आत येणाऱ्या अंत्ययात्रेकडे बघत होता. अंत्ययात्रा घराच्या मागच्या भागात आली. गुंजानं नवऱ्याकडे बघितलं. तिला वाटलं लोक लाजे खातर तरी तो उठून येईल. त्यांनी तिच्याकडे बघितलंही नाही. आपला अधूपाय दाबत तो दगडासारखा बसून राहिला. तिने त्याला आवाज दिला, चलता ना? माही का गरज आहे? तू आहे ना माणसाचा बाप? तो खवळून ओरडला. ती घरी नसली की तो सगळं करायचा आणि ती असली की तो जागचा हालत नसे. उलट कारण नसताना तिच्यावर डाफरत राही. कदाचित त्याच्या मदतीशिवाय ती सगळं बिनभोवाट निभावून नेते असं म्हटल्यावर त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊन नागासारखा फुतकारत असेल असं गुंजाला वाटायचं. कधीतरी लक्षात आलं तर जळत्या सरणाभोवती हातात लांब बासडा घेऊन ती फेऱ्या मारायची. तिला असं फेऱ्या मारताना बघितलं की तो अजून चिडायचा. तू आणि तुझा तो ठेकेदार दोघे झाले पागल. ढिगभर लाकडं उरावर घेऊन जाळणाऱ्या मड्याचा हातपाय बाहेर कसा येईन? उद्या म्हणशील जाळणारं मडम उठून बसलं म्हणून. गुंजाला त्याचं हे बोलणं पटलं. शेवटी ह्या गोष्टी माणसाच्या जातीला जास्त समजतात. तरी ठेकेदारानं सांगितलं तर केव्हा तरी करायला पाहिजे. तो तिच्या मदतीला येईल म्हणून आशेनं तिने त्याच्याकडे बघितलं. ती असताना तो हे काम करणार नाही हे अनुभवानं माहिती असताना सुद्धा ती त्याच्या मदतीची आशा का करते तिचं तिलाच कळत नव्हतं. आशा सुटेना आणि देव भेटेना म्हणतात तसं तिचं झालं. तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली. पोरांना शाळेत घातलं त्याच दिवशी ठेकेदाराला सांगून तिने हे घड्याळ आणलं. तो नको नको म्हणत असताना त्याला घड्याळाची किंमत विचारून त्याला पैसेही दिले. तिला कोणाचं मिंद होऊन राहायचं नव्हतं. सायकलचेही पैसे ती देणार होती, पण ठेकेदारानं ती तुझ्या भाभीनी तुला दिली आहे, मी ह्याचे पैसे घेणार नाही असं निक्षून सांगितल्यामुळे तिचा नाईलाज झाला. पोरांना शाळेच्या वेळेत पोहोचवणं आणणं हे करायचं आहे तर वेळ काढायला पाहिजे आणि त्यासाठी घरात घड्याळ असणं आवश्यक असल्याचं आणि असे घड्याळ बिड्याळ घ्यायचे व्यवहार तिने कधी केले नसल्यानं तिला ठेकेदाराची मदत घ्यावीच लागली. मुलांना आणायला जायला अजून बराच वेळ होता.
तिने साडीचा पदर कमरेला घट्ट खोचला. ती लाकडाच्या ढिगातनं सराईत हाताने लाकडं काढायला लागली. काढलेल्या लाकडांचं वजन केलं. ती सरण रचायला लागली. तिरडी तिच्या दारात ठेवली होती. फुलाखाली झाकलेली कोवळी नाजूक पोर. मैताबरोबर आलेल्यांपैकी काही जण तिच्या मदतीला पुढे झाले. तिने सरण रचलं. 17-18 वर्षाच्या वयाच्या पोरीचा तो तरुण सुकुमार देह सरणावर ठेवला गेला. त्या गर्दीतनं 45च्या घरातला रडून रडून अधमुसा झालेला एक बाप्या पुढं झाला. त्याला 4 जणांनी सावरून धरलं होतं. त्यांनी सरणावर झोपलेल्या त्या पोरीच्या शवाला अग्नी दिला आणि तो तिथेच खाली बसून धाय मोकलून रडायला लागला. माझी पिंकी, माझी सोनी, आता तुला कुठे बघू, त्यांनी हंबरडा फोडला. तो त्या पोरीचा बाप असावा. त्याच्याच सारख्या दिसणाऱ्या एका तरुण पोरानं त्याला मिठी मारली. दोघंही ढसाढसा रडत होते. आपल्या काळजाच्या तुकड्याला अग्नी देताना त्याचं बापाचं काळीच फाटलं असेल. कशाने त्या पोरीचं मरण ओढवलं असेल? प्रेमाची काही भानगड असेल का? मरणाचं कारण आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट नेहमी खरंच असतं असं का म्हणावं? एवढी तरुणी पोरगी आजाराबिजारानं गेली असेल? तरुण वयात आजारपण येत नाही असं थोडंच आहे. आणि जीवावरचा आजार कुठल्याही वयात माणसाचं जगणं संपवू शकतो. जरा दूर उभी राहून बघणाऱ्या गुंजाच्या मनात एक विचार येत होता, एक जात होता. सतत हे असलेच विचार मनातनं जात होते, येत होते. रोजच्या मरणाची सवय होत गेली तरी सरणाच्या धगीनं तिच्या काळजातला ओलावा संपून गेला नव्हता, संपणारही नव्हता. तो कायमच तसाच आतड्याला चिकटून राहणार होता. त्या पोरीच्या बापाचा केविलवाणा आक्रोश ऐकताना तिचे डोळे पाणावले. उमलण्याच्या वयात उचलून न्यायचं होतं तर तिला जन्मालाच का घातलं? सरण धडाधडा जळत होतं. रणरण तापलेला सगळा परिसर. गुंजाच्या अंगातनं घामाच्या धारा व्हायला लागल्या. ती विहिरीजवळ आली. खिराडीवरनं बादली आत सोडली. पाण्यानं भरलेली बादली वर उडून घेताना तिची नजर विहिरीच्या पाण्यावर तरंगत राहिली. बादली भरताना विहिरीच्या पाण्यावर धरलेली साय मोडली. डचमळणाऱ्या या विहिरीत खोल खोल उतरत जावं, पाण्यात मुरलेली सारी शीतळाई आपल्या भोवती लपेटून घ्यावी. सरना मरणाचा हा आगडोंब त्या शीतळाईत बुडवून टाकावा तिला वाटलं. काय विहिरीत उडी टाकायची का? तिने दचकून बाजूला बघितलं. जगन तिच्या शेजारी केव्हाचा येऊन उभा राहिला होता. आपल्याच विचारात असलेल्या गुंजाच्या ते लक्षात आलं नव्हतं. का करून राहिली? काय नाही हो, हातपाय धुवायला आली. तिने बादली बाहेर ओढली. गार पाण्यानं हातपाय धुतले. तोंडावर गार पाण्याचे हापके मारले. सरणाच्या धगीनं आणि तापल्या उन्हानं होळपरणारा जीव थोडा निवला. ती घरात आली. तिच्या मागे जगन आत आला. तिने त्याचं ताट वाढलं. उभ्या उभ्या माठातलं गार पाणी प्यायली. कमरेला खोचलेला पदर मोकळा केला. नेसलेल्या साडीच्या निऱ्या नीट केल्या. पायात चपला सरकवून ती सायकल जवळ आली. जगननं आधी मागचं दार बंद केलं आणि तो बाहेरच्या खोलीत आपलं वाढलेलं ताट घेऊन आला. समोरच्या दारात बसून तो जेवत राहिला. गुंजाची सायकल वेगानं पोरांच्या शाळेच्या दिशेनं निघाली होती. तिच्या घराच्या मागे सरणावरती पोरगी जळत होती. जगन मेल्या मनानं पोटाच्या खाईत अन्नाचे घास भरत होता. गुंजा जीवाच्या आकांतानं पोरांच्या भवितव्यासाठी धावत होती. कुणाच्या मरणानं कुणाचं जगणं थांबत नाही. सूर्य रोजच्यासारखा उगवतो, मावळतो. झाडं फुलतात, बहरतात, वाटतात. माणसं पोटाच्या मागे धावतात. मरणानं जगराहाटी थांबत नाही. ती अनंत यात्रा सुरूच राहते. ती पोरांच्या शाळेजवळ आली तेव्हा शाळा नुकतीच सुटली होती. ती शाळेच्या फाटकापाशी एका बाजूला उभी राहून फाटकातून बाहेर पडणारा मुलांच्या घोळक्यात मंजूला, किशनला शोधत होती. जरा वेळानं 4-5 मुलांच्या घोळक्यात एकमेकांना ढकलत मस्ती करत बाहेर येणाऱ्या त्या दोघांकडे तिचं लक्ष गेलं.
दोघांना सायकलच्या कॅरियरवर बसवून ती घराकडे निघाली. नेताजी मार्केटच्या चौकात डाव्या हाताला असलेल्या डॉक्टर आहुजाच्या क्लिनिकमध्ये भाभीला घेऊन जाणाऱ्या आभाचं लक्ष गुंजाकडे गेलं. तिने तिची सायकल अडवली. आभाला अशी अचानक समोर बघून गुंजाला आनंद झाला. गुंजा, भाभीला विसरली? इतक्या दिवसात एकदाही भाभीला भेटावंसं नाही वाटलं? भाभी स्कूटरवरनं खाली उतरल्या, तिच्या समोर आल्या. गुंजा नवऱ्याला मुलांना घेऊन स्मशानात राहायला गेली आहे. निडर होऊन तिथे राहतीये. तिथली समोर येईल ती सगळी कामं बिनबोबाट करतीये हे सगळं तिला भैयाकडून कळलं होतं. गुंजामुळे चौकीदाराचा खूप मोठा प्रश्न सुटला होता. गुंजाबद्दल भाभीच्या मनात कृतज्ञतेची भावना होती. अम्माला, भाभीला गुंजाच्या धडाडीचं कौतुक वाटत असे. तिला भेटावंसं खूपदा वाटलं, पण स्मशानात जाऊन तिला भेटायची त्यांची हिंमत झाली नव्हती. चांगल्या घरातल्या बायका स्मशानात जातात ते 4 जणांच्या खांद्यावरनंच. आज अनायसे तिची भेट झाली. त्यांना तिच्याशी खूप बोलायचं होतं, पण ही वेळ आणि जागा योग्य नव्हती. कालपासनं त्यांना जरा बरं नव्हतं. अंगात ताप होता. कालचा दिवस क्रोसिनवर त्यांनी रेटून नेला. काल ताप उतरला सुद्धा, पण अशक्तपणा मात्र जाणवत होता. भैयाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यांनी त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावरनं रामटेकच्या पानाचा ठेका मागच्याच महिन्यात घेतला होता. शिवाय गावाकडे असलेल्या शेतीचा पासारा होता. आभा आज कॉलेजला बुट्टी मारून आईला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे म्हणजे डॉक्टर आहुजांकडे घेऊन निघालेली असताना गुंजाची भेट झाली होती. गुंजा आम्हाला विसरली, भेटायलाही आली नाही या भाभीच्या वाक्यानं गुंजाला मनातनं अपराधी वाटून गेलं. कितीदा तरी भाभीला भेटायचा विचार तिच्या मनात आला, पण कामाच्या व्यापात तिला जाणं जमलं नव्हतं. भाभी, मी नक्की येईन, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तिने सांगितलं. आणि वर विचारलं, आम्हा कशा आहेत? अगं आम्हा तुझी आठवण काढतात, वय झाले त्यांचं, थकल्यात त्या. एवढा वेळ उन्हात उभं राहिल्यानं भाभींना त्रास व्हायला लागला. गुंजाचा निरोप घेऊन दोघी दवाखान्याकडे वळल्या. गुंजाच्या मनात भाभीचाच विचार होता. भाभीच का? ज्या ज्या घरी तिने कामं केली त्या सगळ्या घरांनी तिला माया दिली, आपलं मानलं. सणासुदीला कोरे कपडे दिले. गोडधोडाचं ताट तिच्या आणि तिच्या माईच्या पुढ्यात ठेवलं. तिला आपली लेकबाळ मानलं. सोमन आजींचा प्रेमळ चेहरा तिला आठवला. एकदा गावात गेलं की साऱ्या मालकिणींना भेटून यायचं आणि फुला गहनाला एकदा भेटायला जायचं. मी इथे आल्याच्या रागात त्यांनी सगळे संबंध तोडून टाकले. एकदाही मागे वळून बघितलं नाही. आज माय असती तर मी कुठेही राहिले असते तरी धावून आली असती. माय आज जिवंत असती तर आज मी अशी स्मशानवासिनी झाले नसते. काय सांगावं, माझं नशीब त्यावेळी कुठला डाव खेळला असतं. घरी आल्यावरही रोजच्यासारखी कामं उरकताना तिच्या मनात भूतकाळाच्या आठवणी सरासरा वाढत जाऊन त्यांनी तिचं मन व्यापून टाकलं. रात्री सारी निजानीज झाली तरी तिच्या थकलेल्या देहामनावर गारूड झालं नाही. चक्क उघड्या डोळ्यांनी खोलीतल्या अंधारात बघत ती मनानं केव्हाच त्या दिवसात पोचली होती. काही अनुभव तिचे, काही तिच्या मायनं वेळोवेळी तिला सांगितले होते, ते सगळ्यांची कशी सरमिसळ झाली होती. श्रोते मित्र हो, अनंत यात्रा या कादंबरीचा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.